नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे मानदार शृंगावरी नामे सज्जन जो कृपे वसविला श्री उर्वशीचे देवी साकेताधिपती कपी भगवती हे देवराजे शिवी ते रामृत रामदास विलसे जो या जना उद्धवी. आज आपल्या नवीन दशकाला अठरावा दशक सुरू करतोय. म्हणता म्हणता आपण बऱ्याच शेवटच्या टप्प्याकडे आलो. आता तीनच दशक होतो. या दशकाचं नावच म्हणजे बहुजिन्सी असं. बहुजिन्सी याचा अर्थ ज्याला मिसलेनियस म्हणतो आपण, की आता विखुरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यातल्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळतात. म्हणजे समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचा विचार केला. सामान्य माणसाला दोन्ही पाहिजे. ते पारमार्थिक संत होते किंवा त्यांनी फक्त आध्यात्मिकच विचार केला, ते संन्यासी होते म्हणून त्यांनी प्रपंचाला काही दूर नाही होतं. तर सामान्य माणूस प्रापंचिक आणि पारमार्थ असा दोन्हीकडे प्रगत झाला पाहिजे अशा उद्देशाने त्यांनी सगळं कार्य जीवनभर केलं. याच्यामध्ये दासबोधाचा हेतू पण तसाच आहे. त्यामुळे आत्ताचा जो आपण दशक शिकणार आहोत पुढल्या सगळ्या 10 समासात अशा प्रकारचे विविध विषय दोन्हीकडे, की प्रपंचामध्ये पण ऐहिक गोष्टीमध्ये पण समृद्धी मिळवायची आणि पारमार्थिक ह्याच्यात पण समृद्धी मिळवायची. म्हणजे एकीकडे या ऐहिक गोष्टी खोट्या आहे, दृश्य जग खोटं आहे, जे जे दिसत आहे ते नाशवंत आहे असं सगळं सांगत असून सुद्धा हे किती महत्त्वाचं आहे. कारण ह्याच जगामध्ये आपल्याला राहायचं आहे तर तिथे पण आपण चांगलं असलं पाहिजे. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं प्रपंच पाहिजे सुवर्ण. आता एवढंच अर्ध चरण वाचलं की आपल्याला वाटतं की अरे वा, समर्थ पण म्हणतात की प्रपंचामध्ये सोन्याला किती मोल आहे. आणि आता सुद्धा असं वाटतं की एवढे लाख किंमत सगळी आहे तरी सगळी सोन्याची दुकानं सगळी बांधून राहत आहेत. त्यामुळे लोकांना अजूनही सोन्याचं महत्त्व आहे. पूर्वीच्या काही ठीक होतं की पूर्वी गरज असेल तेव्हा त्या सोन्याचा वापर करता यायचा, त्यामुळे लोक सोनं घेऊन ठेवायचं. आता काही मला असं वाटत नाही की लोक त्यासाठी, पण तरी सोन्याचं मोल भारतीयांना जरा विशेषच आहे. तर ते जसं ते म्हणाले प्रपंच पाहिजे सुवर्ण आणि लगेच दुसरा वहीत म्हणतात परमार्थी पाहिजे पंचीकरण. त्या पंचीकरणाचा विचार आपण गेल्या दशकात केला आहे. त्या पंचीकरण आपल्याला चांगलं माहिती आहे. तर ते जितकं सोन्याला आपल्या ऐहिक जीवनात महत्त्व आहे तितकं अध्यात्मिक जीवनात पंचीकरणाला महत्त्व आहे हा त्याचा अर्थ. त्यामुळे आता दोन्ही गोष्टी आपल्याला ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही जीवनामध्ये आपल्याला समृद्धी मिळण्यासाठी काय काय पाहिजे याचा विचार या दशकात आपल्याला करायचा आहे. पण हा जो पहिला समास आहे याच्यामध्ये जरा बहुदेव निरूपण असं त्याचं नाव दिलं आहे की पुष्कळ देव आहेत आपल्याकडे. हा तर म्हणजे अहिंदू लोकांना पडलेला मोठा प्रश्न आहे की तुम्हाला एकच देव कसा नाही, तुम्हाला केवढे देव. आता वसुबारस येते आहे, गाईच्या पोटात 33 कोटी देव, अशा पद्धतीचं लहानपणापासून आपण वर्णन ऐकलं. आता मोठं झाल्यावर कळलं की कोटी शब्दाचा प्रकार आहे, 33 प्रकारचे देव आहेत. काय असेल ते, पण जे एकच अल्ला मानतात किंवा एकच येशू मानतात या लोकांना एवढे 33 प्रकारचे देव असे काही मान्य नाहीतच. त्यामुळे त्यांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण आपल्याकडे मात्र अनेक देव आहेत त्याचा विचार समर्थांनी या समासात केला आणि त्याला नावच बहुदेव स्थान. पुष्कळ देवांचं स्थान आमच्या धर्मामध्ये आहे. आमच्या समाजामध्ये अनेक मंडळी अनेक देव मानतात. ज्याला जो भावेल बरं कामं वाटून दिलेली उगाच आपलं नाही. सीमेवरती जो आहे म्हणजे गावाच्या सीमेवरती देऊळ आहे त्याचं काम वेगळं आहे. प्रत्येक देवाचं काम वेगळं वेगळं आहे. त्याचा सगळा विचार या समासात समर्थांनी केला की समाजामध्ये या अशा प्रकारचं म्हणजे प्रचलित गोष्टी अनेक देवदेवता, त्या देवदेवतांचे वर्षभरामध्ये असणारे सण उत्सव त्यांचे सगळे प्रकार त्याच्या मागे कारणं पण आहेत. असं नाही आहे की असंच का, तर त्याच्या मागे पुराणामध्ये किंवा वेदांमध्ये शास्त्रामध्ये त्याच्या मागचं रहस्य पण आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. तर असे कोणते कोणते देव आहेत, कोणत्या देवांना लोक विशेष कुठल्या गोष्टी देतात.
मध्ये 25-एक वर्षापूर्वी गजानन महाराजांच्या मंदिरात शेगावला जाऊन आलं. कोणी जायचं शेगावला? विसा होत नाहीये का? शेगावला जाऊन होणार असे एक टूक निघाली. आता खरं गजानन महाराजांचा आणि विसाचा काय संबंध आहे? पण विसा मिळत नव्हता. पुन्हा एकाचं झालं असेल किंवा विसा मिळत नाही, एकदा गेला, दोनदा गेला, दाखवला विसा आणि मग तो शेगावला जाऊन आला, त्याला मिळाला बाबा. झालं, त्याचा प्रसार झाला. लोक म्हणायला लागले विसा मिळत आधी शेगावला जाऊया मग अर्ज करा. तर असे आमचे देवला बिचारे वाटणी केलेली आहे. कुठल्या कामाला कुठला देव, कुठला संत हे ठरलेलं आहे. गंमत जरी सोडली तरी देखील आपल्याला या सगळ्या देवांचा विचार करताना समर्थाने पण या समस्यात 15 ओव्या याच्यासाठी खर्च केला आणि 15 ओव्यांमध्ये प्रचलित देवांचं वर्णन केलं. परत ते सगळे देव आपल्याला परिचयाचे आहेत. त्यामुळे याच्या पूर्वी सुद्धा 17 दशकांमध्ये कुठे ना कुठेतरी त्याच्याबद्दल सविस्तर वर्णन आलेलं आहे. तर आता की फार मोठं त्याचं वर्णन करायला आणायचं की जसं आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात गणेश वंदनाने करतो. मग तो सांस्कृतिक भाग असू दे, काही आपला घरगुती असू दे, नाहीतर कुठल्याही प्रकारचा की गणेशाला नमस्कार आधी आणि मग बाकी सत्याची पूजा केली, वटपौर्णिमेची पूजा केली तरी आधी गणपती, त्याची आधी पूजा आणि मग त्या देवतेची पूजा अशी आपल्याकडे पद्धतच आहे. त्यामुळे गणेशाचं स्तवन याही याच्यामध्ये पहिल्याच ह्याच्यात केलं कारण तो बुद्धिदाता आहे. आपल्याला बुद्धी देणं आहे. ती बुद्धी काय आहे ते पण आपण आपली पाहिलं आहे की आपली सगळी जी इंद्रिय आहे या इंद्रियां म्हणजे देह हा स्थूल दिसतो आहे पण देहापेक्षा सूक्ष्म इंद्रिय आहे, इंद्रियांपेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे आणि या बुद्धिदाता हा जो आहे गणेश, त्या गणेशाचं स्तवन प्रत्येक वेळेला समर्थाने केलं असं दिसतं. याही समासाने केलं की विद्या देणारा, बुद्धी देणारा. आणि मग आपण आपल्या घरातल्या नातवंडांना सुद्धा सांगतो अभ्यासाला बसताना एकदा प्रारंभी विनंती करू गणपती म्हण, बघ तुझा अभ्यास छान होईल आणि मग मुलाला पटतं. तेवढा एकदा मग गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आणि मग अभ्यास सुरू करायचा. म्हणजे मग असं हळूहळू एक पायला, दुसरा पायला, मग आडवं, पुस्तकावर डोकं असं ते सगळं स्टेप बाय स्टेप होतं. ते जरा होत नाही. मुलाला थोडासा त्याचा की पप्पा बघतोय आपल्याकडे, आपला अभ्यास झाला की मग आलो व्हायचं असं थोडं मुलाला कळतं. मग त्याच अर्थाने विद्या देणारा, बुद्धी देणारा जो गणेश आहे त्या गणेशाला वंदन केलं. लगेचच सरस्वतीचं केलं. जसं आपण मनाच्या श्लोकांमध्ये बघतो गणाधीश जो ईश सर्व गुणाचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा, लगेच शारदेचं नमन केलेलं आहे. इथे पण तसंच आहे. अगदी आपण सुरुवात केली ग्रंथाला आपल्या त्याच्यात पण गणेशस्तवनानंतर शारदास्तवन केलंच आहे. लगेच प्रश्न निर्माण होतो. मुलं प्रश्न विचारतात दोघंही बुद्धी देणारे दोन कशाला पाहिजे, एखादं सांगून टाकायचं ना गणेश आणि शारदा. पण नाही, प्रत्येकाचं काम वेगळं आहे. मी आता म्हटलं तसं की आमचे देव अनेक आहेत पण या सगळ्यांची कामं वेगवेगळी आहेत. जसं आपण 4 वाणी म्हणतो, शारदा ही वाणीची देवता आहे. त्यामुळे शारदेचं स्तवन पुन्हा वेगळं का केलं आहे तर हा बुद्धिदाता आहे. बुद्धी सगळ्या प्रकारची मिळते. फसवणूक करणाऱ्यांचा जो बुद्धी आहेच ना हो, मग त्याच्यातनं चांगलं आणखी शारदा निवडणार म्हणून शारदेचं प्रस्तवन केलं. किंवा आपण नेहमी वर्णन करतो की एखाद्याला खूप येतं, मुलांना मला शाळेमध्ये सांगायला लागायचं की तुला प्रश्नाचं उत्तर येतं आहे पण ते सगळं छान दिसेल असं पण असलं पाहिजे. बघितल्या पेपर कसा असला पाहिजे की एकदम इम्प्रेशन पडलं पाहिजे की याचं चांगलंच असणार. टाक पेपर तपासताना शिक्षक आहे शब्द वाचतो असं नाही, तर लगेच कळलं पाहिजे कशाला बाधा द्यायचं, कोणते शब्द महत्त्वाचे आहे, कसं लिहिलं आहे. त्यामुळे प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो त्याला महत्त्व आहे. शारदा हे पण शिकवतं. त्यामुळे जसं गणेशाला वंदन करायचं तसं शारदेला पण वंदन करायचं. या सगळ्या 4ही वाणी त्या शारदेच्या सत्तेनं चालतात आणि त्यामुळे शारदेचं स्तवन पण तेवढंच आहे. तिचं जे खरं स्वरूप आहे ते सगळ्यांना कळत नाही आणि म्हणून प्रश्न पडतो की आपल्या लहानपणी खरोखरच शारदेची पूजा म्हणून पाठीपूजन वगैरे आपलं केलं जायचं. हल्ली आता त्याला काही महत्त्वच उरलं नाही आहे. पुन्हा एकदा या व्हॉट्सॲपच्या आणि याच्या आधारे आता पुन्हा एकदा त्याला रूप आलं आहे की लोक आता कॉम्प्युटरची पूजा करतात की आपण जे साहित्य वापरतो आपल्या विद्या सिद्धीसाठी त्या त्या गोष्टीची पूजा करतात. तर ही शारदा तिथंही स्तवन समर्थांनी केलं आहे. आणखी स्तवन केलं आहे ते ब्रह्मदेवाचं. आता ब्रह्मदेवाचं स्तवन का केलं आहे? ब्रह्मदेवाची काही मंदिरं आहेत. आता गणपतीचं मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे, रामाचं आहे, कृष्णाचं आहे, देवीचे, पार्वतीचे आम्ही देतो. पण ब्रह्मदेवाचं मंदिर असं काही फार ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. पण ब्रह्मदेवाचं लगेचच तिसऱ्या ह्याच्यातच त्यांनी ब्रह्मदेवाला महत्त्व दिलं. तर याचं कारण काय असेल तर आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण ब्रह्मा विष्णू महेशांच्याची या सगळ्या सृष्टी निर्मितीचं काम करणारा
म्हणून ब्रह्मदेवाला प्राधान्याने म्हणतो. त्या ब्रह्मदेवाला पण समर्थ आहे. त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की ऋत म्हणजे सत्य, या सत्यातून भगवंतानी म्हणजे ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केलेली. सृष्टी निर्माण करताना म्हणजे निर्माण झाल्यावर आपण त्याच्यामध्ये चांगलं वाईट सगळ्या गोष्टी बघतोय. जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या वाईट पण गोष्टी आहेत. परंतु निर्मिती करताना ब्रह्मदेवाचा विचार ऋत म्हणजे सत्यातून सगळी निर्मिती केलेली आहे. सृष्टी निर्माण करताना त्याच्या मनामध्ये अत्यंत अनुशासनबद्ध अशी निर्मिती त्याच्या मनामध्ये होती. वाईट गोष्ट निर्माण करण्याची ही नंतर लोकांनी आपल्या बुद्धीचा गैरवापर करून गैर गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. परंतु ब्रह्मदेवाचं तसं नाही आहे. ते आवर्जून समर्थन याच्यात सांगितलं आहे. ते म्हणाले इतकं अनुशासन की खरोखरच आहे की वर्षोवर्ष निसर्गामधलं सगळं जे की आहे ते इतकं अनुशासन व्यवस्थित आहे. आपण म्हणतो की काय पाऊस गेलाच नाही, काहीतरी बिघडलंच नाही, पण काही नाही. त्याच्या यांनी तो बरोबर तेवढ्याच पद्धतीने येतोय जातोय. सूर्य रोज सकाळी येत आहे, संध्याकाळी जातो आहे, पुन्हा उद्या सकाळी येणारच आहे. त्याच्यामध्ये काहीच गडबड नाही. ही जी सगळी अनुशासनबद्ध यंत्रणा आहे सृष्टीची ती सगळी ब्रह्मदेवाने इतकी चोख केलेली आहे. त्यामुळे समर्थ ब्रह्मदेवाला सुद्धा लगेच नमस्कार करतायत. त्यामुळे 3रा नंबर कधी ब्रह्मदेवाचं लावलं आहे. कधी कधी असं वाटतं की याच्यात जेव्हा गडबड होईल तेव्हा सगळं गडबड होईल. म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त झाला उद्या आलाच नाही तर झालीच गडबड समजावं. तो जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललाय तोपर्यंत सृष्टीचक्र तरी चाललेलं आहे. सकाळी म्हणजे निसर्गामधल्या कुठल्याच बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येतं एक खरोखर शिस्तबद्ध अनुशासनबद्ध अशी सगळी रचना आहे. क्रम सगळा योग्य पद्धतीने आहे. सगळे जे ऋतू आहेत ते त्या पद्धतीने येणार जाणार अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे खरं तर त्यांना याच्यातून आपल्याला सांगायचं आहे की सत्याला डावलून आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट होत नाही. त्यांनी सत्यातून निर्मिती केली आहे आणि निसर्गामध्ये दिसत आहे. हे जे मनुष्यकृत गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये गडबड आहे, पण ब्रह्मदैवकृत सृष्टी आहे त्याच्यामध्ये काही गडबड नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला सत्यातून जी गोष्ट होते त्या गोष्टीमध्ये आपल्याला खात्री देत आहेत. त्याच्यासाठी ब्रह्मदेवाची पूजा ब्रह्मदेवाला कृतज्ञतापूर्वक नमन समर्थ करतात. सत्याचा नियम न डावलता आपण करावे. त्याच मी मगाशी बोलत होते सकाळी सकाळीचा एक व्हिडिओ पाहिला. किती लोक इंटरव्ह्यूसाठी आलेल्या मुलांचा इंटरव्ह्यू कसा घेतला असेल याचा तो होता. धडकीच भरते पहिलं पाहताना जोपर्यंत आपल्याला कळत नाही खरं कारण तर काही नाही मिळेल. रस्त्यावर देशात नाही रस्त्यावरती तिथे भिकारी पण पॉश असतात, कोण बीट असतो आपला, पण तरी देखील काम नसतं. त्यामुळे असे रस्त्याच्या कडेला पडलेले असतात आणि समोर आपलं एक टकात घ्यायचं आणि लोकांना आणि टाकून रस्त्याने जातात. एकाने पाहिलं की तो सगळा गाळ झोपला आहे. असं असं हात हालून बघितला. तरुण पोरगी गेली जवळून हात हलवून बघितला. चांगली झोप लागली. ते जवळ का कोणी दिलेल्या नोटा होत्या त्या घेतल्या आपल्या टी-शर्ट टाकल्या मी घेतली. चांगली पॉश होते हातात वगैरे घेतलेली. ज्याला वेळी आणखी एक मुलगा आला तोपर्यंत हा जाग आला होता. त्यांनी पाहिलं कोण गेलाय ते. पुन्हा 2 नोटा त्यांनी आपल्या त्या फुक्यात ठेवल्या. आपल्याला बघताना असं वाटतं अरे भिकारी तर आहे कुठं नोटा काढतोय ठेवतोय काय प्रकार चाललाय. पुन्हा त्यांनी दुसरा मुलगा आला कधी पाहिलं झोपला. आता झोपलेला नव्हता असता झोपेचा सोपच घेतलेला होता. त्यामुळे त्यांनी मुळीच डोळे उघडले नाही. त्याला बघायचं होतं. परत त्यांनी तेच केलं खिशात टाकलं त्याच्यात नोटा आणि गेला. 3रा आला आणि त्यांनी मात्र बघितलं हा झोपला त्याला उठवलं ना उच्च होता असं नका ठेवलं आणि अजून त्याला 2 नोटा दिल्या. आणि हे सगळं आपल्याला असं वाटतं की काय हे मनुष्य माणसं आहेत. तर जसं म्हटलं की मनुष्यकृत गोष्टी सगळ्या असत्यतून आलेल्या आहेत, खोटेपणातून आलेल्या आहेत. निसर्गात हा सत्यातून जे जातात ते यशस्वी होतात. आणि मग हे सगळं त्या कंपनीच्या बाहेर कंपनीच्या मॅनेजरनी केलेलं नाटक होतं. इंटरव्ह्यूला येणारी मुलं कशी आहेत ती कळण्यासाठी. आणि मला 3रा मुलगा तो कसा निवडला गेला जो तसा मला होता. आणखी पण 2-3 परीक्षा त्यांनी घेतल्या ते त्यांनी हॉलमध्ये खायला ठेवलं होतं आणि रिक्वेस्ट केली एकेने की तुम्ही वेळ लागेल तर तुम्हाला खायला यायला हरकत नाही. तेवढ्या वेळ तो स्लीपर येतो आणि मग स्लीपर ते झाडत असताना तो मग तुम्हाला भूक लागते. खरं तर असं प्रत्यक्षात होत नाही पण तो कसं म्हणतो आणि मग ते कसं त्याच्या अंगावर फेकतात. आणि हा जो होता 3रा तो म्हटलं त्याला एका कागदामध्ये वस्तू सगळा देतो आणि खायला खा. तर असं त्याच्या वर्तनामधला फरक त्यांनी सांगितला. आणि मग सत्यातून येणाऱ्याला आपल्याला डोक्यात जो विषय असतो ना त्याला पूरक अशा गोष्टी आपल्याला मिळतात. आणि मग लक्षात येतं की खरंच मनुष्य निर्मित सगळ्या जगामध्ये गडबड आहे, पण ईश्वर निर्मित जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये गडबड नाही आहे. आणि खरंच मुळात आपण
भगवंतानी आपल्याला निर्माण केलं आहे, तर आपल्याला जे 26 गुण देऊन पाठवलं आहे ना, ते सत्यतेतूनच आपण आलेलो. त्या मूळ स्वभाव आपला पण नाही आहे तसा. ह्या जगात राहून आपण असं चुकीचा मार्ग अवलंबायला जातो. तर मुळात नाही. जसं आपण म्हणतो की निरागस बालक आहे, बालकाला काही नसतं. ते प्रसंग मी सांगितलं होता की एवढीशी मुलगी आजोबा घरात नाही आहे, तेव्हा मी ते मुहूर्त काढून तिने व्यवस्थित मुहूर्त काढून दिला की, कारण त्यांच्याजवळ हा असा आपला प्रकार भावच नसतं. हे सत्य घेऊन आपण जन्माला आलेलो असतो, पण नंतर या समाजामध्ये आपण पूर्णपणानं चुकीच्या मार्गाने जायला लागतं असं दिसतं. या अर्थाने ब्रह्मदेवाला समर्थाने सत्यतेतून सृष्टी निर्मिती त्यांनी केली आहे, म्हणून त्याला प्राधान्य दिलेलं आहे. चौथा आपला पालन करणारा विष्णू. त्यामुळे विष्णूची पण मंदिरं तुलनेने, म्हणजे बाकी जितकी आहे हनुमंताची आहेत, रामाची आहेत, कृष्णाची आहेत, तुलनेने विष्णू मंदिरं कमी आहेत. पण विष्णू पालन करणारा, चराचराला सांभाळणारा आणि एका अर्थाने ज्याला आपण म्हणतो की सगळीकडे ईश्वर भरला आहे, चराचरामध्ये व्यापून राहिला आहे, तो व्यापून राहिलेला ईश्वर कोण? भगवंतांनी जे स्वतःचं वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे की मी चराचरात व्यापून, ते जे रूप आहे ते विष्णूचं रूप आहे. आणि विष्णू या जगामध्ये राहून या जगाला सांभाळतो आहे. पालन करतोय म्हणजे काय? आपल्याला सांभाळतो म्हणजे काय? तर तो आपल्यामध्येच राहतोय, आपल्या अंतर्बाह्य चराचरामध्ये सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. ही जी काही विष्णू शब्दातच व्यापकता आहे, तो सगळीकडे आहेच आहे. विष्णू ही तसं म्हटलं तर वैदिक देवता आहे. म्हणजे मगाशी मी आपल्याला म्हटलं की सगळेजण त्या काही कारणासाठी म्हणून आपण त्यांना हे करतो, तसं वेदांपासून विष्णू देवता आहे. कारण की ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्यांचा विचार केला तर त्यांची कामं ठरली, निर्मिती, सांभाळणं आणि नाश, या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आता जर का ही एवढी अशी व्यापून टाकणारी ही देवता आहे, विष्णू देवता आहे, आणि मग ह्या विष्णू देवतेचं काय? तर तसं पाहिलं की काही पृथ्वी पण तशा विशाल, एवढी मोठी विशाल पृथ्वी, सगळं अंतरिक्ष पडे. आपल्या सगळ्यांना त्या वामन रूपातली कथा माहिती आहे की जेव्हा ते देवदानवांचं युद्ध झालं, म्हणजे देवदानवांचं झालं की आम्हाला राहायला जागाच नाही. मग भगवंत म्हणाला की ठीक आहे, तुम्हाला म्हणजे दानवांनी मान्य केलं आणि वामन रूप भगवंत घेऊन आले. आता हा एवढासा वामन रूप असणारा यादी 3 पावलं फक्त ह्यांना मिळेल तेवढी देवाना, बाकी सगळं दानवांचं. दुष्ट माणसं अशीच असतात, सगळं मलाच पाहिजे, पण ठीक आहे माफ कर दिया जाय. मग 3च पावलं गेली आणि मग देवांनी मान्य केलं की हा 3 पावलं फक्त आम्हाला द्या, बाकी नको. जसं आपण कौरव पांडवांच्या बद्दल म्हणतो की आम्हाला फक्त 5 गावं द्या, बाकी सगळं राज्य तुम्ही घ्या, पण ती 5 गावं सुद्धा सुईच्या देण्यावरची जमीन पण देणार नाही, अशा पद्धतीने कौरवांनी पांडवांना उत्तर दिलं होतं. तसंच ह्या बाबतीत झालं. आणि मग वामन रूप असणाऱ्या भगवंतानी 3 पावलामध्ये काय केलं तर पृथ्वी, अंतरिक्ष, पाताळ सगळं काबीज करून टाकलं. असं काही भव्य रूप केलं. ते जे रूप आहे ते विष्णूनी वामन रूप धारण करून भगवंतानी दशावतारामधला जो वामन अवतार आहे तो वामन अवतार धारण केला. आता ही जी कथा आहे ना, ही सगळी पुराणामध्ये आहे, शतपथ ब्राह्मणात आहे, उपनिषदामध्ये आहे, सगळीकडे आपल्याला ही कथा वाचायला मिळते. म्हणून मी म्हटलं की विष्णू हा जो आहे तो वैदिक देव आहे, वेदांपासून आलेला देव आहे. आणि उपनिषदामध्ये याचं फार मोठं कौतुक आहे की सगळी सृष्टीची धारणा, एखादी गोष्ट निर्माण करणं आणि मग नंतर ती सांभाळणं. जसं आपण गमतीनं म्हणतो ना की पहिला नंबर मिळवणं ठीक आहे, हो, तो सांभाळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तसं आहे की ब्रह्मदेवानी निर्मिती तर केली, आता ते सांभाळणं ते काम विष्णूला म्हणजे भगवंताला करायचं आहे, ते भगवंताने केलं. आणि म्हणून विष्णूसुद्धा महत्त्वाचा. त्यानंतर त्यांनी शंकराचं जसं निर्मिती आता म्हणतो तसं. आता या शंकराबद्दल सुद्धा असं आहे की ती वेदांमधली जर म्हटली तर ती रुद्रदेवता, आणि आपण जे शंकर म्हणतो तो ब्रह्मा विष्णू महेशामधला शंकर, तो म्हणजे रामनाम घेतो आहे, हलाहल विष सुद्धा पचवतो आहे, स्मशानामध्ये राहतो आहे, जे काही शंकराचं वर्णन आपण करतो त्या शंकराला पण समर्थाने लगेच पूर्ण स्थान दिलं. त्यामुळे अगदी सुरुवातीला गणेश शाळेला ठीक आहे, लगेच ब्रह्मा विष्णू महेशाचं वर्णन केलं. आणि मग देवांचा देव किंवा देवांचा राजा जो इंद्रदेव, या इंद्राला पण केला. इंद्राची पण अशी देवळं नाही बरं का, तर देवांचा राजा असून सुद्धा इंद्र देवतेसाठी देऊळ आपल्याला असं सगळीकडे पाहायला मिळत नाही. या इंद्राचं वर्णन काय तर तो अत्यंत शूर, तेजस्वी, पराक्रमी सगळं होतं, पण त्याच्या सत्तेबद्दल त्याला खात्री असायची. कोणी दुसऱ्याने काही विशेष काही केलं आणि मग त्याची त्यालाही मिळाली तर आपलं पद भ्रष्ट होऊ आपण,
यासाठी इंद्रदेव जरा सारखा काळजीत असायचा. पण समर्थांनी मात्र लगेच स्थान इंद्रदेवाला दिलं आहे. याचं कारण पण आपण लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल की या इंद्रदेवाचं खूप मोठं ऋग्वेदामध्ये सर्वात पराक्रमी देवता इंद्र असं तिचं वर्णन केलं आहे. आणि एकीकडे ही इंद्राला राष्ट्रीय देवता म्हणतात. आपल्याला आठवत असेल की रामायणामध्ये अगदी अक्षयला जोपर्यंत राम विजयी होतील याची खात्री वाटत नव्हती तोपर्यंत देव दुरून बघत होते. जेव्हा लक्षात आलं की आता रावणाचा वध होणार आणि रामाला मग बराबर इंद्राने सुद्धा रथ पाठवला, सारथी पाठवला. सगळीकडे असंच असतं व्यवहारात पण आपल्याला हेच दिसतं. आपला पडता काळ असतो कोणी आपल्याकडे येतं. पण आपण जरा काही ते मग मात्र सगळ्यांचे मदतीचे हात येतात. अगदी सगळं असंच आहे. समर्थ आपल्याला का देवा ह्या सगळ्यांची त्यांनी आपल्याला आठवण करून दिली आहे असं पाहिलं की आपल्या लक्षात येतं. मी म्हटलं की या दशकामध्ये आपल्याला दोन्हीमध्ये कसं प्रगती साधायची ते बघायचं आहे. तर आपल्याला जरी ह्या देवतांचं वर्णन सती ते देवतांचं जे कार्य आहे ते पाहायला गेलं तर आपल्या लक्षात येतं. खरं म्हणजे इंद्राचा विचार केला तर दुष्टांना, पापी लोकांना, दैत्यांना सगळ्यांना शासन करण्याचं काम त्याचं होतं. तेव्हाचा राजाच होता ना, त्यामुळे जे दैवी वागता येतं त्या शासन ते करण्याचं काम होतं. हा इंद्र जो आहे तो कश्यप आदितींचा मुलगा आहे या अर्थाने पण. आणि त्याचं एक वेगळंच वर्णन सांगतात की 1000 महिने तो आईच्या गर्भात होता. आता हे काही आपल्या विचाराच्या किंवा कल्पनेच्या चौकटीत बसणारी गोष्ट नाही. परंतु आपण म्हणतो की ठीक आहे बाबा, आता वेदांमध्ये सांगितलेली देवता आहे असेल बाबा, काही घडत होतं तेव्हा. त्यामुळे आपण पण एवढं आपण म्हणू शकतो की अतिशय बलवान, अतिशय सुंदर, अतिशय पराक्रमी, देवांचा राजा, नित्य तरुण, त्याला वृद्धत्व येत असेल, नित्य तरुण असणारा, अत्यंत बुद्धीनं तीक्ष्ण, धैर्यवान, अगदी सगळ्या गुणांनी युक्त असणारा हा जो इंद्र आहे तो स्वाभाविकच सज्जनांचा, भक्तांचा, चांगल्या माणसांचा प्रतिपाल करतोय. आणि जे दुष्ट आहेत, दुर्जन आहेत, पापी आहेत त्यांना शासन करतोय. या अर्थाने राजा कसा असायला हवा तर इंद्रासारखा राजा हवा. यासाठी इंद्राचं पण स्मरण त्या इंद्राने पण नमस्कार या 15 ओव्यांमध्ये समर्थांनी केलं. त्यानंतर यमदेवानं पण केलं. यमदेवांचं काय आहे, आपण ते यमाचं नाव इतक्या प्रेमाने घेत नाही. कारण आपल्याला वाटतं की ते केल्यावर आपलं काय बाबा बाबा पुण्याचं काय आपलं जे काही आहे तो पाना वाचला जाईल. आपण ज्याला म्हणतोय पुण्य होतं तिथे लिहिलं एखादी आपल्याला माहीत आहे. अशा पद्धतीने आपण जरा यमदेवांची जास्तीच घेतलेली असते. पण समर्थ सांगतात की धर्म आणि अधर्माचं ज्ञान करून देणारा यमदेव आहे. आणि त्यामुळे यमदेवाला पण त्यांनी प्राधान्याने म्हटलंय. आपला सगळा पापपुण्याचा हिशोब त्याच्याकडे अगदी परफेक्ट असतो. मी मागे गमतीनं कथा सांगितली होती, आज दुसरी आठवण करून देते कीर्तनकाराची आणि ड्रायव्हरची, की कोण काय प्रकाराने आपण या पृथ्वीवरती नरदेह आल्यावर करतोय ते सगळं तिथे नोंद केली. आपण आपल्या स्वार्थासाठी काही करत असलो तर त्याची नोंद तशीच होते. मग भले आपण चांगलं करतोय असं आपल्याला वाटतंय, पण तेवढं स्वार्थ बुद्धी असेल तर तिथे पापाची नोंद होते. पण दुसऱ्यासाठी आपण काहीतरी चांगलं करतोय, भले आपल्याला त्रास सहन झाला तरी असंच असेल तर तिथे नोंद पुण्याची होते. अशा पाप पुण्याची चोख नोंद ठेवणारा, हिशोब ठेवणारा हा यमदेव आहे. त्या यमदेवाचा पण समर्थाने लगेच येतो. आणि मग 8व्यापासून हे पहिले 7 झाले, गणेश शारदा झाले, ब्रह्मा विष्णू महेश झाले, इंद्र आणि यमदेव झाले. आणि मग 8व्यापासून मात्र सगळे आपण जे निरनिराळे कुलधर्म कुलाचार करतो त्यामध्ये जे देवदेवतांचं पूजन करतो त्याचं वर्णन केलं. की व्यंकटेशाचं वर्णन केलं. व्यंकटेश स्तोत्र आपल्या आधीच्या पिढीला चांगलं पाठ असायचं. त्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये तुझ्या भेटीची आस मोठी जीवाला, कधी भेटसी व्यंकटेशा दयाळा, असं म्हणजे अत्यंत आर्ततेने भक्त जेव्हा भगवंताला सांगतो आणि मग व्यंकटेश्वर तो प्रसन्न होतो. ही जी भक्तीची गोष्ट आहे ती त्या व्यंकटेशाजवळ आहे. मग सामान्य माणसाला काय असतं की आपल्याला जे लागतं ते सगळं आपण भगवंताला देतो. आपल्याला छान कपडे की भगवंताला कपडे, आपल्याला दागिने की भगवंताला, आपल्याला खायला छान छान की भगवंताला लगेच मिळते. अशी सगळी सामान्य भक्ताची गोष्ट असते. तर म्हणे व्यंकटेशाला असे भक्त आवडतात की जे अशा पद्धतीने भक्ती करतात. म्हणून त्याचं वर्णन केलं की वडे, बिर्डी, घाघे असं सगळं देणार आहे असा हा व्यंकटेश आहे. आणि तो भक्ताची मनोकामना पूर्ण करणारा आहे. आता सगळीकडे एकच एक ईश्वर आहे असं सांगणारे समर्थ आपल्याला
असे खूप सारे देव सांगणार आहेत. त्यामुळे त्या त्या देवाचं कार्य आपण लक्षात घ्यायचं, त्यातला हेतू आपण लक्षात घ्यायचा की अशी भक्ती आपल्या अंतःकरणात भगवंताबद्दल असली पाहिजे. व्यंकटेश त्याच्यावर प्रसन्न होतो. काय व्यंकटेशजी नामाचा अंगदे म्हणून आवडले चित्तदंगले, आमची आजी म्हणायची व्यंकटेश होतं, त्यामुळे सगळ्या कानावर लहानपणापासून पडलेलं आहे. तर त्या व्यंकटेशाबद्दल या सगळ्या भक्त मंडळीला आणि मला ह्या आपल्या 2 पिढ्या आधीच्यांचं कौतुक असं वाटतं की त्यांना तुमच्या आमच्यासारखी अक्षर ओळख नव्हती हो. त्यांनी काही असं पुस्तकं वाचून हे केलेलं नाही आहे, पण पिढीच्या जे कानावर पडलंय आणि पाठ झालाय आणि त्याच्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे, केवळ अंतःकरणात असणारा भाव, हे सगळं त्यांना करून जातं. नाही का तुम्ही आम्ही ठीक आहे, आता आपल्याला एवढी साधनं आहे, तरी देखील आमची तक्रार असते, पाठ होत नाही, लक्षात राहत नाही, ते आम्ही तक्रार करतोच. त्यावेळेला काहीच नव्हतं तरी देखील यांना होतं. आणि हे सगळं त्या व्यंकटेशावरती असणारी प्रचंड भक्ती. जसं आपण नेहमी उदाहरण घेतो की किती डोक्यावर पदर घेतलेल्या, तुळशीचं डोक्यावर घेतलेल्या या वाडीला जाणाऱ्या महिला असतात, केवळ त्यांच्या अंतःकरणात असणारं पांडुरंगाबद्दलचं प्रेम. बाकी विचारायला काय काही देतंय का त्याला, काही मिळावं म्हणून करतात का त्याला. म्हणजे मतदान करायला त्या जो कोणी मतदार आहे त्याच्याकडून काहीतरी मिळणार तर ते मत देतील, असं पण काही नाही हो त्या वारीमध्ये. हे मिळतं ना म्हणून आम्ही वारीला जातो, काहीच नाही. पांडुरंगाबद्दलचं जे प्रेम आहे त्या प्रेमाखातर त्या ही सगळी मंडळी वारीला जातात. त्यामुळे या व्यंकटेशाचा जो उदाहरण घेतला समर्थांनी. नंतर त्यांनी बनशंकरी किंवा शाकंबरी आपण म्हणतो, गेल्या वर्षी घंटाळी देवामध्ये शाकंबरीची पूजा आपण सगळ्यांनी पाहिली. या शाकंबरीबद्दल असं म्हटलं जातं की लगातार 3-4 वर्ष दुष्काळ पडला आपल्या इथे आणि अन्नांनी दशा झाली लोकांची, पैसा आहे पण अन्न नाही. अशा वेळेला काय करायचं, तर एका आपण असं म्हणूया की जाणकार स्त्रीने सगळ्यांच्या मदतीनं शाक म्हणजे पालेभाजीची निर्मिती केली की कमी पाण्यामध्ये आणि कमी वेळामध्ये काय निर्माण होईल. आपल्याला पण सगळा अनुभव, आपण सहज जरी 4 धाणे टाकले किंवा मेथीचे 4 दाणे टाकले तर लगेच येते. आता नवरात्र झालं, नवरात्रात 2 दिवसामध्ये किती छान तरारून रोपं वरती येतात. तर अशा सगळ्या गोष्टी चा शोध ज्यांनी कोणी लावला ती शाकंबरी देवी, तिला बनशंकरी किंवा शाकंबरी असं म्हटलं. आणि त्या शाकंबरीला पण नमस्कार केला आहे, कारण शेवटी किती काही झालं तरी अन्न पाहिजेच माणसाला, त्यामुळे अन्न देणारी, शाक देणारी, भाजी देणारी अशा देवीचं अन्न. अर्थात या देवीच्या हातात सुद्धा समर्थांनी शस्त्र दिलेलीच आहे, म्हणजे दुष्काळावर मात करण्यासाठी तिला काही या शस्त्रांची गरज नव्हती, पण तरी देखील तिच्या हातात शस्त्र दिले आहेत. आणि मग लक्षात आलं की अरे खरंच उदळ पाहिजे, हवलं पाहिजे, हे सगळं करायचं तर हातात शस्त्र पाहिजे, नुसतं काही होणार नाही आहे. आणि ती दे तरी मग त्या शाकंबरी देवीचं रूप म्हणजेच त्रिपुरा देवी समर्थांची, आणि ती त्रिपुरा देवी म्हणजेच त्रिपुरासुराला मारणारी, असं सगळं त्या शाकंबरीतूनच सगळ्या देवींच्या रूपांची ओळख या परिचयाची आठवण म्हणूया ती दिलेली आहे. तुळजाभवानी समर्थांची आणि शिवाजी महाराजांची दोघांचं आराध्य दैवत होतं. तुळजाभवानीला म्हणजे रक्ताचा अभिषेक म्हणतात तसा केला होता. आणि तुझा तू आढवी राजा शीघ्र आम्हास देखता, आमच्या पुढे व्हायला पाहिजे. साकडं घातलं होतं समर्थांनी तुळजाभवानीला की आमच्या देखत तू पुष्कळ केलायस, पुष्कळ राक्षसाला ठार मारलायस, इतिहासात पुष्कळ तुझा नावलौकिक आहे, ते मला आत्ता नको आहे. तुझा तू आढवी राजा शीघ्र आम्हास देखता, आमच्या समोर आम्हाला आत्ता आमचा राजा मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी समर्थांनी तुळजाभवानी पुढे केली होती. हे सगळं त्यांना जणू काही आठवलं होतं. हिच्याबद्दल असं म्हटलं जातं अर्जुनाला धनुर्विद्यासुद्धा या देवीने दिलेली होती, असं त्या देवीचं वर्णन पण समर्थांनी केलं. नंतर समर्थांचा हनुमंताची मंदिरं तर जागोजागी आहे. 2 प्रकारची हनुमंताची मंदिरं विशेष करून असतात. एक असतो तो रामाच्या समोर नमस्काराच्या मुद्रेमध्ये दास मागतो, आणि एक असतो गदा हे केलेला दक्षिणामुखी, दक्षिणेकडे तोंड केलेला, रावणाच्याकडे लंका हे करणारा, दहन करणारा, असा तो वीर मारुती. अशा 2 प्रकारच्या मारुतीची देवळं आपल्या सगळ्यांनी बघितलेली असतात, याचा वर्णन केला आहे. आणि मग त्याला काय आवडतं असं वर्णन करून उडदाचे वडे हनुमंताला घालावे, त्याच्या काय असतात वडांची वडे तयार करायचे, त्याची माळ त्याला घालायचे. आणि समर्थांना सगळं माहिती होतं. कोरवंड्याच्या उदंड माळा असं त्यांनी वर्णन केलं. कोंडा म्हणजे आपण धान्याचा कोंडा असं कडे करतो
त्याचे म्हणे वडे करायचे. त्या मारुतीला प्रसाद म्हणून त्या खंडोबाचे वडे द्यायचे असतात. किंवा दही वडे करायचे. मारुतीला म्हणे दही वडे आवडायचे. असे उडीदा वडे, वड्याच्या वड्या अशा प्रकारचं वर्णन पण समर्थाला जाऊन माहिती होतं तेवढे ती सगळं केलं. आपल्याला सगळे 12 वर्षाचा मुलगा घर सोडून गेला आणि मग 24 वर्ष असाच राहिला ना, 12 वर्ष साधायला म्हणून, मग देश पर्यटन म्हणून. मग किती माहिती आहे ना. आश्चर्य वाटतं आपल्याला की खरंच ताट कसं वाढावं, कोणते पदार्थ कसे करावे, सगळ्या गोष्टी त्याला माहिती होती. म्हणजे मी आश्चर्य, आपल्याला लहानपणी कळत नकळत आईने शिकवलं होतं की कोरडी 2 भाज्या असल्या, एक भाजी समजा थोडा रस असला तर ती खाली वाढायची आणि कोरडी भाजी वर वाढायची. हे जाताना तर सांगितलं होतं, असं काही कोणतं त्याला फार, पण हे तरी लिहून ठेवलंय. कोरडी तो रस जाता का म्हणजे ना दुसऱ्या भाजीमध्ये, रस भाजी खाली आणि बटाट्याची भाजी कोणती ती वर. ही ह्या बारीक सारीक गोष्टी कशा काय त्यांच्या लक्षात राहिल्या आणि कसं काय निरीक्षण शक्ती कशी होती ते आपल्याला कळेल. तर हनुमंताचं वर्णन करताना त्यांनी सगळ्या पदार्थाचे नावं पण आपल्याला लिहिले, आणि पण करायला हरकत नाही. खंडोबाचं नाव घेतलं. त्या खंडोबाची सुद्धा रोकडी प्रचिती येते. म्हणजे अनुभवाशिवाय बोलू नये असं समर्थांचं म्हणणं आहे. तर म्हणाले खंडोबाला नवस करा, तुमचा नवस नक्की पूर्ण होईल आणि तुम्हाला जे हवं मिळेल. त्यांचं तर म्हणणं आहे, हा खंडोबा भोळा आहे, तो दुर्जनाला सुद्धा शांती प्राप्त करून देतो. म्हणजे खरंच पश्चाताप दग्ध झाला आणि एखादा दुर्जन जर त्या खंडोबाला नमस्कार करायला आला तर त्या दुर्जनाला सुद्धा आपली चूक लक्षात आल्यामुळे शांती प्राप्त होईल. अशी एक खंडोबाबद्दलचं पण प्रेम समर्थांनी वर्णन केलं आहे. त्यांनी म्हटलं की भंडार असतो ना, भंडारे होते तिवळी काल, त्या खंडोबाचं वर्णन करताना हळद सगळीकडे असतं. याला तर म्हणाले कांद्याचं भरीत, कांदा घातलेलं भरीत आणि रोडगा आवडतो खंडोबाला. त्यामुळे खंडोबाचा नैवेद्य खायला रोडगा. आता आपल्याला हे सगळं वाचायला आपण नाही का गजानन महाराजांच्या याला कांदा अगदी ठेवायचाच असतो किंवा भाकरी झुणका आणि मग कांदा ठेवायचाच तिथे, कारण तशी पद्धत वापर पडली. याचा अर्थ असा आहे की सामान्यातल्या सामान्य भक्ताला सुद्धा त्या भगवंताला नैवेद्य दाखवता यायला हवा. तुम्ही काय चावल्या भगवंताचा 48 भोग पण देऊ शकता, पण ते सगळं तिकडे आहे. कोणी काय करावं, संत मीराबाईंनी बरोबर आहे ते सगळे असे 48 भोग द्यायलाच पाहिजे, पण ती राणी होती. पण खूप जे आहे तर तिच्याजवळ नाहीये बिचारीजवळ काही, तर तिने काही दिलं. अगदी तुळशीचं पान खाऊन सुद्धा भगवंत तृप्त झालेच केलं. त्यामुळे काय ह्याला काही महत्त्व नाही आहे. अशा अर्थाने त्यांनी म्हणतात की खंडोबाला असं घराघरामध्ये सहज जे उपलब्ध आहे ते दिलं तरी खंडोबा अगदी दुर्जनाला सुद्धा, सज्जनाला तर देईलच, पण अगदी पापी भ्रष्ट असणाऱ्या दुर्जनाला सुद्धा पश्चाताप झाला तर खंडोबा हा शांती प्राप्त करू शकतो. रामवरदायिनी, अष्टभुजा, भवानी देवी याचा वेगळा उल्लेख समर्थाने केला आहे. मग अशी म्हटलं तर तुळजाभवानीमध्ये ते खरं सगळं आलेलंच आहे. महाराष्ट्राचं दैवत असं म्हणून तिचं वर्णन समर्थ करतात. त्याची एक कथा पूर्वी नवरात्रामध्ये विशेष करून ती आपण ऐकतो या तुळजाभवानीची. ती कृतयुगातली गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात आधी, म्हणजे नंतर सगळं महाभारत रामायण वगैरे सगळं नंतर, त्याच्याही आधी एक अशी गोष्ट सांगतात की एक कर्दम नावाचे ऋषी होते. या कर्दम ऋषी आणि त्यांची अनुभूती नावाची पत्नी होती आणि या दोघांचा खूप मोठा आश्रम होता. दोघंजण आश्रम चालवायचं. पूर्वी आश्रम चालवायचं म्हणजे आता जर शाळा असं म्हणतात तसं त्यांची आश्रमशाळाच होती. सगळे मुलं तिथे शिकायला, गोशाळा, संपन्न आश्रम होता. पण दुर्दैव असं आलं की त्या कर्दम ऋषी त्यांचा मृत्यू झाला आणि मग ती अनुभूती जी होती त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे तिने सती जायचं ठरवलं. पण अशी कुठली गोष्ट असली ना की त्या पूर्वी कसं खेडेगावातून पंच असायचे, त्यांनी निर्णय घ्यायचा असायचा. तसं त्या आश्रमामध्ये असणाऱ्या ऋषीमुनींना लक्षात आलं बाकीच्या की कर्दम ऋषींची पत्नीला दिवस आहे आणि मग त्यांनी शास्त्र काढून दाखवलं की दिवस असणाऱ्या पत्नी सती जायचं नाही. म्हणजे तिचा तर प्राण जाईलच, पण त्या गर्भातल्या जीवाचा पण प्राण जाईल. त्यामुळे तुम्हाला शास्त्राची मान्यता नाही सती जायला. त्यामुळे अनुभूतीला त्या सती जाता आली. मग या अनुभूतीने काय केलं तर बाळाला जन्म दिला, पण ते बाळ आश्रमाला दिलं आणि ती तपश्चर्याला निघून गेली. म्हणजे हा सुद्धा आपण वाचलं की आश्चर्य वाटतं की सती गेली नाही कारण शास्त्र सांगतं म्हणून, पण तिला पतीनंतर काही राहायचं नव्हतं. मग कशामुळे सती जाता आलं नाही तर गर्भामध्ये आपल्याला जीव आहे म्हणून त्या जीवाला जन्म दिला. मात्र
ताबडतोब ती हिमालयामध्ये तपश्चर्या निघून गेली. आणि अत्यंत तरुण, तेजस्वी, आता अशा प्रकारच्या विचाराने संपन्न एक वेगळं तेज तिच्यावर होतं. आणि कुक्कुर नावाच्या राक्षसाची नजर तिच्यावर गेली. या कुक्कुर राक्षसाने तिला त्रास द्यायला सुरुवात केल्यावर त्या अनुभूतीला आदिशक्तीने म्हणे तिने धावा केला आणि आदिशक्ती प्रसन्न झाली. त्या आदिशक्तीला समर्थ तुळजाभवानी म्हणतात. ती तुळजाभवानी त्या आदिशक्तीच्या रूपामध्ये प्रगट झाली आणि तिने त्या कुक्कुराला ठार मारलं. तिला तुळजापूर जे आहे त्याचं नाव काय आहे तर तुळजा असं नाव आहे. तुळ म्हणजे घाईलं, ताबडतोब, आणि जा म्हणजे येणारी. तर ती तुळजा ही अशी घाईलं आदिशक्ती त्या रूपामध्ये आली आणि तिने त्या कुक्कुर राक्षसाला ठार मारलं आणि तिचं संरक्षण केलं. अशा प्रकारची कथा नवरात्रामध्ये ज्या देवी महात्म्य आहे ना त्या देवी महात्म्यामध्ये ही कथा सांगतात. पण त्या तुळजापूरच्या देवीच्या कथेमध्ये हा भाग त्याच्यात महत्त्वाचा आहे की खरोखरच भगवंत भक्ताच्या हाकेला धावून येतो, यासाठी तिची पण पूजा करायला सांगितली. त्यानंतर कृष्णाचं जे पंढरपूरचं रूप पांडुरंग, त्या पांडुरंगाचा पण समर्थ उल्लेख करतात. समर्थांच्या भजनांमध्ये खूप पांडुरंगाचा अभंग आहे. म्हणजे आत्या तर त्यांनी सगळ्या केलेत आपल्याला माहितीच आहे, पण अभंग जी गाथा केलेली आहे त्या गाथेमध्ये पण पांडुरंगाचे खूप आहे. समर्थांचा सगळ्यांना प्रसिद्ध असं अभंग आहे. पांडुरंगाच्या मंदिरात समर्थ स्वतः गेले पंढरपूरला, परंतु त्यांना ते सगळं राममयच आहे. त्या पांडुरंगाला बघून सुद्धा इथे का उभा श्रीराम असंच तरी वर्णन केलं. आणि काय केलंय चापबाण कट करे वेळ ठेवलं, हे काय चाललंय, नुसतं कमरेवर हातुंगा उभा आहे, चापबाण उभा आहे. म्हणजे सध्या समाजाची, राष्ट्राची, देशाची गरज काय आहे आणि असं तो कमरेवर हात ठेवून काय उभा आहे असं पांडुरंगाला विचारायचं धाडस पण समर्थांनी केला. त्या पांडुरंगाला सुद्धा विष्णू रूपामधल्या पांडुरंगाला पण समर्थ नमस्कार करतात. या पांडुरंगामुळे किंवा असं म्हणूया कथा कीर्तनांमुळे पांडुरंग सगळ्या भक्तांना माहिती झालं. कथा कीर्तनं ही पांडुरंगासाठी फार महत्त्वाची आहे. म्हणजे नंतरच्या काळामध्ये किंवा आपण कलियुगात म्हणूया या पांडुरंगामुळे आपण पुन्हा सगळ्या भक्तगण देवाला मानायला लागले आणि त्याच्यात पांडुरंग या देवाचा फार मोठा आहे. आणि आणखीन एक शेवटचं एक भैरोबा म्हणून क्षेत्रपाळ असतो. त्या भैरोबाचा पण समर्थ उल्लेख करतात. क्षेत्रपाळ याचा अर्थ गावाच्या भोवताली जे काही आपण त्या गावाचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातल्या आतल्या गोष्टीचं रक्षण तो करतो. त्यामुळे त्याला प्राधान्यानं सगळं गाव, प्रत्येक गावाचा क्षेत्रपाळ असतो. तसा तो क्षेत्रपाळ, त्याला भैरोबा नाव आहे. विविध नाव आहे, समर्थांनी भैरोबा नाव दिलं. आणि समर्थ चरित्रामध्ये अनेक वेळा आपल्याला अनेक गोष्टी याच्या कळतात. समर्थ पण असेच प्रवास करताना गावाच्या बाहेरच्या त्या भैरवाच्या मंदिरातच उतरायचं ना. आणि मग त्या भैरवाच्या मंदिरामध्ये काय चालायचं तर त्या काळामध्ये ज्या पद्धती होत्या त्या पद्धतीप्रमाणे लोक वागायचे. पोराला ताप आला की कोंबडं कापायचं. मग त्या भैरवाच्या देवळामध्ये कोंबडं कापायला, बकरी कापायला लोक यायचे. मग समर्थांनी समाज जागृती कशी केली तर लोक तिथे आली की हे असायचं देवळामध्ये कुठेतरी बसलेले. आणि मग त्यांनी पाहिलं की वरचे वर ते हात पकडायचे. आणि मला पण स्वप्नात भैरोबा आला का आणि भैरोबाने मला हे सांगितलंय की जो कोणी कोंबडं कापायला येईल त्याला आधी कापलं असं म्हटल्यावर लोक जरा हे व्हायचे. पण हे असं वरचढ झाल्याशिवाय समाजातल्या चुकीच्या गोष्टी बंद झाल्याच नसत्या. समर्थांजवळ ती ताकद शारीरिक आणि वैचारिक दोन्ही होती म्हणून समर्थ करू शकतो. आज आपल्याला त्याची गरज आहे. आपण बडबड पुष्कळ करतो पण आपल्या मनगटात काहीच बळ नाही. समर्थांनी दोन्ही केलं. शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, सगळ्या गोष्टी समर्थांनी रामाकडे मागितल्या. आणि म्हणून समर्थ हे सगळं एवढं 750 वर्षाचं यवनांचं संकट आपल्या देशावरचं दूर करू शकलो. त्या अर्थाने क्षेत्रपाळ भैरवाला सुद्धा ते केलं. आमच्या महाडला सुद्धा पारंपरिक पद्धतीनं एक क्षेत्रपाळ म्हणजे आमची जुनी घरं होती, आता सगळी पालून नवी झाली. पण पूर्वी अशी पद्धत होती म्हणजे आमच्या आईपर्यंत चालत होतं की वर्षातून एकदा त्या भैरोबाला नारळ द्यायचा. आता तो भैरोबा आता गावात आलाय. पूर्वी गावाच्या बाहेर होता, आता गावच एवढं विस्तारलाय की तो आता गावात आलाय. पण त्या भैरोबाला नारळ द्यायची पद्धत होती. आणि शेजारी पाजारी असणाऱ्या त्या एकमेकी आता जाऊया पुण्य शुक्रवारी भैरोबाला नारळ देऊन येऊया. आणि त्याला आणखीन एक नाव होतं सावधबुवा. सावधबुवा म्हणायचं त्या भैरोबाला की तो आपलं सुरक्षा करतो, सावध ठेवतो आपल्याला. आणि काही नाही, वर्षातून फक्त एकदा नारळ जाऊन द्यायचं, बाकी काहीच नाही. पण ती प्रथा या जुन्या लोकांनी सांभाळली. योगायोगाच्या गोष्टी असतात किंवा आता हे आम्हा भावंडांना माहीत होतं.
माझ्या मोठ्या भावाला काय, मला काय. आम्हाला माहीत होतं की आई शेजारच्या काकू आमच्या भैरवाला किंवा त्या सावंतवाला नारळ देतात. 2-3 वर्षापूर्वी लगातार 2 गोष्टी आमच्या घरात घडल्या. गोकुळाष्टमीला वरती चढायला गेलेला कोण मुलगा त्यांनी वरती नारळाने तो फोडलं, हंडी फोडली आणि तो नारळ त्याच्यात सुटला. तो माझ्या भाच्याच्या डोक्यात पडला आणि त्यावेळेला कळलं नाही. काही नाही झालं, जरा बसला, पाणी प्यायला घरी आला आणि दुपारी दमला म्हणून झोपला. उशी सगळी रक्तानी मागणी. तेव्हा कळलं की झाली नका. मला 2-3 दिवसांनी ही गोष्ट कळली. झालं 2 टाके पडले, बरा झाला. ही झाली गोकुळाष्टमीची गोष्ट. लगेचच्या मंगळवारी धाकटा नातू आमचा अगदी 1-1.25 वर्षाचा खुर्चीमध्ये उभा राहून ती पाणी थर्मासमध्ये भरलं होतं, उकळलेलं घेऊन जायचं होतं आणि त्यांनी ते ह्याच्यावरचं डायनिंग टेबलावरचं हे ओढलं. थर्मास उलटला, गरम पाणी भरलं होतं आणि का भाजला. आणि त्या दोन्ही गोष्टी अशा लगातार घडल्या. गोकुळाष्टमी लगेच मंगळवार. त्याबरोबर मी भाऊजाईला फोन केला. म्हटलं आणि पहिले सावंत बुवाला नारळ फोडल्यास का, शक्यता. आणि म्हणाले हो मी विसरले व आत्ता जाते. कुठेतरी अशा घटना घडल्या ना की आपल्याला असं त्याच्यातून काहीच झालं. दोघंही सण चांगले बरे झाले, वेगळेच हे झालं. फार मोठं नव्हतं पण सावंत बुवा आपल्याला अशी आपली परीक्षा बघतो. विसरला का मला, वर्षोरी परीक्षा चाललाय, विसरता का. त्याची मला आज आठवण झाली वाचताना की हा जो सावंत बुवा क्षेत्रपाल आपलं रक्षण करतो म्हणजे काय. तर या परंपरांना, या कुलधर्म कुलाचारांना काहीतरी महत्त्व आहे. असं उगाच आपल्या पूर्वजांनी काहीतरी ठरवलं आणि काहीतरी केलं असं. हां, त्या सगळ्या सद्यस्थितीमध्ये त्याच्यामध्ये बदल करणं बरोबर आहे, पण स्मरणातून जाणं चूक आहे. याच्यामध्ये बदल होईल. नारळ द्यायच्या ऐवजी तू एखाद्या घरी ब्राह्मणाला बोलवायला आणि काहीतरी द्या, काही हरकत आहे. त्याचं स्मरण होणं महत्त्वाचं. खरोखरच आता तो सावंतबुवाच्या जागी नाहीच आहे. गावाचं एवढं मोठं झालं आहे की तो चौथराच आहे, बाकी काहीच नाही. त्या चौथऱ्यावर कसं एवढं दगड ठेवलं आणि तिथे नारळ पडायचा. आता ते जर हे नाहीच आहे, कचरा पडलेला असतो, हे असतो, तर लगेच आता तरुण मुली आमच्या म्हणजे तिथे काय नारळ पडायचा, सगळं राहणे तिथे नको. स्मरण करा, दुसरं काहीतरी करा त्याच्याऐवजी. ते आपण कालाप्रमाणे बदल करू शकतो. पण या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत, कुलधर्म कुलाचार आहेत, ते सगळे असे गुंडाळून ठेवणं काही योग्य नाही आहे. त्याच्यामध्ये बदल काय आवश्यक असेल तो करायला हवं नाही. आणि शेवटी रामकृष्ण अवतार समर्थक म्हणजे मनापासून लोकही या रामकृष्णाचा विचार करतात, खूप उपासना करतात. समर्थाने या सगळ्या आता त्याच्याबद्दल काही फार रामाबद्दल आणि कृष्णाबद्दल सांगायची आवश्यकता नाही. 2 वर्षापूर्वी अयोध्येचं मंदिर झाल्यावर आपल्या भारतभर जो काही आपण आनंद व्यक्त केला आणि जो काही समाधान आपल्याला झालं, त्याचा नुसती जर त्याच्याची आठवण झाली तरी आपल्याला असं वाटतं की हजारो वर्षांची आपली जी काही हजारो पिढ्यांची म्हणूया जी काही आपली इच्छा होती ती पूर्ण झाल्याचा एक आनंद सोहळा आपण केला. तर रामाच्या आणि कृष्णाच्या या अवतारांमध्ये एक वेगळी जादू आहे. अगदी टीव्हीवरचं रामायण बघताना सुद्धा रस्ते सुरे असायचे. इतकं लोकांना त्या रामायण महाभारताचं खरोखरच काही होतं. समर्थाने या सगळ्या देवदेवतांची वैशिष्ट्य पहिल्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलेली आहे. आणि जनमानसांमध्ये खरंच या सगळ्या देवांबद्दल जो एक आदराचा प्रेमाचा भाग आहे तो निर्माण केला आहे. पण लगेच 16व्या ओळीत सांगितलं की हे सगळं छान आहे, बरोबर आहे. आता सगळं आपण इतक्या वेळा ऐकल्यावर लगेच आपण बरोबरच आहे, मान्यच आहे आपल्याला. पण याच्यापेक्षा अंतरात्मा श्रेष्ठ असं त्याला लगेच शुद्ध अंतरात्मा जो आहे, खरा देव जो आहे, तो देव हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता पुढे 16 ते 24 ओव्यांपर्यंत म्हणजे उरलेल्या अर्ध्या भागामध्ये या अंतरात्म्याचं वर्णन करेल. अंतरात्मा म्हणजे काय, तर आपण मला सुरुवातीला म्हटलं की आत बाहेर जिकडे तिकडे जो आहे दिसत तर नाही आहे, पण जो आहेच आहे या अंतरात्म्याला त्याच्या अनुसंधानात राहायचं, त्याचं स्मरण करायचं. हे सगळं आहेतच, पण हे सगळ्याचं वर्णन आपण जे केलं ते आपण जन्माला आल्यावर जाईपर्यंत आपलं सगळं ठीकठाक चालावं यासाठी या सगळ्या देवतांची आपल्याला निश्चितच मदत होणार. पण खरा देव कोणता, आपलं स्वरूप ओळखण्याचा देव कोणता, तो जो अंतरात्मा आहे त्या अंतरात्म्याला ओळखता आलं पाहिजे. त्या अंतरात्म्याला ओळखता आलं नाही तर मग गडबड झाली, मग चुकलंच आपलं. अनेक रूपांनी अनेक शक्तींनी अंतरात्मा नटलेला आहे, त्याला आपण ओळखलं पाहिजे. आता काही देवता काही देहांमध्ये तो जो अंतरात्मा तो कार्य करतो, काही देहांमध्ये तो भोग भोगतो. एकच अंतरात्मा, जसं मगाशी मी म्हटलं की बुद्धी सगळ्यांना, त्या बुद्धीचा काही मंडळी चांगल्यासाठी वापर करतात, काही मंडळी
चुकीच्या ठिकाणी वापर करतात. मग त्याच्यासाठी आपल्याला ते सांगितलं आहे की सगळ्यांचा अंतरात्मा एकच आहे, पण तो या इंद्रियांच्या त्या देहाच्या सानिध्यात गेल्यामुळे तो वेगळा वेगळा वागताना आपल्याला दिसतो. त्याचा विचार तरी आपल्याला 16 ते 20 मध्ये आपल्याला करायचं आहे. 21 मध्ये ते म्हणतात माणसांचं काय होतं, माणूस केवळ देहाचा विचार करतो आणि देहाचाच विचार करत असल्यामुळे त्याला देह खरा वाटतो आणि तो खरा आहे. मग त्या देहाबद्दलचा अभिमान वाटतो. मी म्हणजे कोणतं, मी म्हणजे हा देह असं वाटतं आणि त्या देहामध्ये अंतरात्मा वास करतो आहे. त्या अंतरात्म्याला तो दिसतो, देहालाच प्राधान्य देतो आणि खरा देहाचा जो देहात असणारा जो अंतरात्मा आहे त्या अंतरात्म्याला तो विसरतो. बऱ्याच वेळा आपल्याला मोठमोठ्या माणसांच्या एक कथा ऐकायला मिळतात की वरच्या सगळ्या कपडे लत्ते दिसणं यालाच इतकं प्राधान्य दिलं जातं आणि बुद्धिमत्तेकडे बघितलंच जात नाही. तर तसं आपल्याला आठवतं की सगळं आपल्याला सांगतं की त्या अंतरात्म्याचा विचार करा, या वरच्या देहाचा विचार करू नका. फार मोठं गाठीत पुण्य असणाऱ्या मंडळींना तो अंतरात्मा काय तो कळतो आणि या बाहेरच्या गोष्टी कशा मिठ्या आहेत, खोट्या आहेत, मिठ्या आहेत ते पण त्याला कळतं. त्याच्यासाठी आपल्याला संत सहवासात राहिलं तरच आपल्याकडे काहीतरी कलाकारांनी बदल होईल असं म्हणायला हरकत नाही. पण बहुसंख्य मंडळींचा आपण राजस असतो, त्या राजस मंडळींना हा देहच खरा वाटतो, देहाच्या सानिध्यातच राहणं आपल्याला आवडतं आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की अंतरात्म्याशी अनुसंधान असणारी थोडीच मंडळी असतात, त्यांच्या सानिध्यात आपण राहण्याचा प्रयत्न करावा. तो जो अंतरनिष्ठ आहे, अंतर्ज्ञानी आहे, तो खरा ज्ञानी असतो. ज्ञान शब्दाचा अर्थ डिग्रीला लावतो, तसं हे हा अंतरज्ञानी, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी याच्याबद्दल आपण विचार करतो. असे अंतर्भ्रष्ट आणि अंतरज्ञानी अशा 2 कॅटेगरी आपल्या लक्षात येतात. आपण कधी कधी अंतरज्ञानी, बऱ्याचदा अंतर्भ्रष्टच असं आपली कॅटेगरी होते, पण ते कधी कधीच वाढे संत सहवासात राहिलं तर त्याचा उपयोग होईल असं म्हणतो. मग हे होण्यासाठी काय, असा समारोपामध्ये त्यांनी विषय घेतला की ज्यांचं भाविक मन आहे, भगवंताला मानणारे अस्तित्व बुद्धीची मंडळी आहे, त्यांची जी उपासना आहे त्या उपासनेच्या मार्फत ईश्वराची ही जी नाना रूपं आहेत त्या सगळ्या नाना रूपांना आपण जी नाना नावं दिलेली आहेत, कुठल्याही नावाने केलं तरी चालेल, हाच देव श्रेष्ठ असं काही मानायचं कारण नाही आहे. पण त्या संबंधीच्या निरनिराळ्या उपनिषदामधून, वेदांमधून, पुराणांमधून त्या देवतांच्या कथा तयार होतात, ते भक्त त्या कथा तयार करतात, त्याच्यावर आपली श्रद्धा बसते. मग त्या ऐकीव जरी असल्या तरी आपल्याला त्या बऱ्या वाटतात आणि त्याच्या सहाय्याने आपण त्या देवाची पूजा करतो. आपण आपल्या देहाला जसं मानतो तसं त्या देवाच्या देहाला पण मानतो. आणि मग असे म्हटलं तसं की आपल्याला जसं लागतं ते सगळं त्याला पण लागतं. अशा यांनी आपल्याला छान छान पदार्थ खायला, मग देवाला सुद्धा छान छान पदार्थ खायला असं सगळं होतं. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला याचं दिलं. पण हे सगळं करताना त्या देवाचं जे कार्य आहे ते आपण विसरून सांगणार नाही. या वरच्या गोष्टी जरी किती आवडल्या, मानल्या, केल्या तरी सुद्धा त्याचं मूळ जे कारण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यांना काय होतं, सगळ्यांना कृती दिसत नाही. कृती करणारा जो आपला आहे तो दिसतच नाही ना, त्यामुळे त्याचं कार्य कळतच नाही. त्या वरवरच्या गोष्टींना आपण महत्त्व देतो. वर्णन केल्या संस्कृतच्या एका सुभाषा, आरामस्तस्य पश्यन्ति गतं पश्यन्ति कश्चन. आराम म्हणजे बाग. लोकांना छान फुललेली बाग दिसते, ती फुललेली बाग तयार करण्यासाठी जे कष्ट घेतलेले असतात ते दिसत नाही. तसं आहे की आपल्याला छान छान मंदिरं दिसतात, देव दिसतात, त्यांचं जीवन दिसतं, हे जे त्यांनी केलेलं कार्य आहे ते आम्हाला पाहायला पाहिजे ना, ते आम्ही पाहत नाही. पण ते आपल्याला सांगतात की त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, ते कार्य पाहायचं. 16 देवांची माहिती समर्थाने आपल्याला दिली, त्या सगळ्या देवदेवतांचं कार्य पण आपण तितक्या सोयी पाहिलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या सगळ्या शंकांचं निरसन होतं, खरं काय होतं काय ते आपल्याला कळतं. आणि मग ह्या देव पूजा ह्या ज्या बाह्य गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत असं त्यांचं म्हणणं नाही. समर्थांनी सुद्धा अगदी स्वप्नात त्याला वाटलं तर त्या प्रतापाच्या तुळजा भवानीला सोन्याचं फूल वाहिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी काही केलेली अशातलं म्हणजे स्वप्न पडलं होतं. आणि स्वप्न सुद्धा काय तर आईनी म्हणे यांच्या नावाने त्यांनी संकल्प सोडला होता आणि मग ते त्याला कोणी सांगितलं जाऊन त्यांनी तुळजा भवानीला सोन्याचं फूल वाहिल्याची कथा वाचायला मिळते. खऱ्या खोट्याचं आपल्याला माहिती नाही. मुद्दा असा आहे की हे सगळं करायचं, मंदिरं छान असली पाहिजे, सगळं ऐश्वर्य असलं पाहिजे, आपल्याला सगळं लागतं मग त्याला का नको, हे सगळं बरोबर आहे. पण तरी त्या अंतरात्म्याला विसरता कामा नाही हे मात्र समर्थ सांगायला जमत नाही. भगवद्गीतेचा विचार केला तर आपल्याला हाच सगळा भाग बरोबर त्याच्यामुळे दिसतो. समर्थ आपल्याला सांगताना तीच गोष्ट भगवद्गीतेत सांगतात
गीतेमधला दुसरा अध्यायाचा विचार केला तर ठिकठिकाणी आपल्याला हे दिसतं की हा जो परमात्मा आहे हा परमात्माच कसा श्रेष्ठ आहे. आणि मग तो श्रेष्ठ कसा, तर ठीक आहे स्थूल काय तर देह सगळं आपल्याला सांगून झालेलं आहे. स्थूल देह आपल्याला दिसतो कळतो, पण त्याच्यापेक्षा आपली इंद्रिय आहेत ती पण आपल्याला स्थूल आहेत, पण ती विशेष काय देहापेक्षा थोडीशी सूक्ष्म इंद्रिय. त्या 10 इंद्रियांमध्ये 11वं जे मन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्या बाकी 10 इंद्रिय कर्मेंद्रिय पंचेंद्रिय ज्ञानेंद्रियांपेक्षा आणखीन सूक्ष्म काय तर मन. त्या मनापेक्षा सुद्धा आणखीन सूक्ष्म काय तर बुद्धी. बुद्धीपेक्षा सुद्धा आणखीन सूक्ष्म काय तर तो अंतरात्मा. तर त्या अंतरात्म्याचा विचार आपण केला पाहिजे. या बाकी सगळ्या गोष्टी स्थूल रूपाने बाजूला केल्या तरी चालतील. आणि याच्यासाठी आपल्याला निरनिराळ्या ध्रुवाची गोष्ट सांगतात, नचिकेताची गोष्ट सांगतात, त्या सगळ्यांचं स्मरण केलं तर आपल्याला कळतं. मी आता म्हटलं सर गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात या सगळ्या आहेत. या अंतरात्म्याचं काय होतं तर नैनून चिन्मती शस्त्र आणि नैनून प्रति पावका. हा अंतरात्मा जळत नाही, काही दिसत नाही, काही त्याला होत नाही. त्या अंतरात्म्याचं स्मरण करावं याचा विषय सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता हे सगळं करताना आपल्याला प्रश्न असा पडतो की ठीक आहे स्थूल गोष्टी कळल्या, सूक्ष्म गोष्टी कळल्या, आधी थोड्या देवांचं वर्णन तुम्ही करून सांगितलं, मग स्थूल शरीर सगळं आहे म्हणून तर चाललेलं आहे ना. विचार केला तर अंतरात्मा कळला पाहिजे, सहवास सत्यांचा घेतला पाहिजे, पण स्थूल शरीर असलंच पाहिजे ना, नरदेह असलाच पाहिजे ना. त्या नरदेहाशिवाय काही करता येणार नाही. त्यामुळे दिसायला बरोबर आहे सूक्ष्मात जायला पाहिजे वगैरे, पण त्या स्थूल देहाची सुद्धा गरज आहे. याच्यासाठी आपल्याला हनुमंत काय म्हणतो त्याचा अर्थ काय. हनुमंत तर अगदी राममय आहे असं असून सुद्धा तो त्याचं वर्णन करतो. ते आपण लक्षात घेतलं की आपल्याला या सगळ्या समासाचा अर्थ कळेल की समर्थांनी समासामध्ये या सगळ्या 16 देवदेवता त्यांची कार्य पण सांगितली आणि ते सांगता अंतरात्मा कसा महत्त्वाचा आहे ते पण सांगितलं. तो दिसत नाही आहे, सूक्ष्म आहे, पण महत्त्वाचा आहे. आणि मग ते होताना स्वाभाविकच साधकाला पडेल की तुम्ही सूक्ष्म अंतरात्म्याचा विचार करायला सांगता, पण स्थूल देहाशिवाय शक्य नाही आहे. स्थूल देह पण पाहिजेच. नाही जसं तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं मला मान्य आहे, पण तरी मी भक्त तू भगवंत ऐसे कर, असंच कर. तसं ते आपल्याला शेवटी सांगणार आहे. आणि वाल्मिकी रामायणामध्ये हनुमंताच्या तोंडी वाल्मिकीची श्लोक घातलेला आहे. देहबुद्ध्या तू दासो. मी देहबुद्धीचा विचार केला ना, स्थूल देहाचा मी विचार केला ना, तर रामा मी तुझा दास आहे. असं देहबुद्धीने विचार केला तर मी तुझा दास आहे, बरोबर आहे. पण जर का जीवबुद्ध्या तर आवश्यक आहे. पण मी जीवाचा विचार केला तर मी तुझा अंश आहे, भगवंताचा अंश म्हणून मी जन्माला आलो आहे. त्यामुळे जीवबुद्धीने विचार केला तर मी तुझा अंश आहे. आत्मबुद्ध्या तर त्वम एव अहम. आत्मबुद्धीने विचार केला तर त्वम एव अहम, मी आणि तू फरकच नाही. इति मे निश्चिता बुद्धी, असं माझं बुद्धी सांगते. कसा विचार करतोय त्याप्रमाणे तो देव आपल्याला दिसतो. नाहीतर आपणच आणि तो ह्याच्यात फरकच नाही. आपण त्याचे अंशच आहोत. पण स्थूल देहाचा विचार केला तो भगवंत आणि भक्त आहे अशा प्रकारचा विचार आपल्याला या समासामधून समर्थ सांगतायत. असा शांतपणानं असा सगळा समास नुसता आठवला तर आपल्याला त्यांचा हेतू काय आहे तो आपल्या लक्षात येईल असं वाटतं. आता उरलेलं पण सगळं अशाच पद्धतीने एक विषय वेगवेगळ्या समासामध्ये येणार आहे. दिवाळीची सुट्टी झाल्यावर आपण पढ़ो स्वदेश हित लक्षणा में तुझी काना बढ़ो मैयामुची काली पढ़ो समर्थ.